साहित्य अकादमी की वेबलाइन साहित्य श्रृंखला में आप सभी कोंकणी भाषा साहित्य संस्कृति प्रेमियों का मैं साहित्य अकादमी की ओर से हार्दिक अभिनंदन स्वागत करता हूं। आज हम इस माध्यम से लेके हाजिर है कोंकणी भाषा में साहित्य मंच कार्यक्रम, जिसमें कोंकणी भाषा के 3 वरिष्ठ रचनाकार, जिसमें 2 कवि और एक कथाकार हमारे साथ जुड़े हैं। मैं कार्यक्रम की शुरुआत से पूर्व तीनों रचनाकारों का बारी बारी से आपको परिचय करवा दूं। सबसे पहले हमारे साथ विनायक गोवेकर जी हैं। आप कोंकणी के कवि और नाटककार हैं। आपका कोंकणी भाषा में एक कविता संग्रह अंतगणित प्रकाशित है। आपका एक एकांकी संग्रह भी प्रकाशनाधीन है, जो जल्द प्रकाशित होने वाला है। आपकी कविताओं का और नाट्य लेखन और नाट्य रूपांतरणों का दूरदर्शन और आकाशवाणी से समय समय पर प्रसारण होता रहता है। आप विभिन्न जो स्थानीय संस्थाएं हैं कोंकणी भाषा साहित्य संस्कृति के क्षेत्र में काम करने वाली, और उनके माध्यम से आप भाषा और साहित्य और संस्कृति के संवर्धन में एक सक्रिय भागीदारी आपकी रहती है। तो मैं विनायक गोवेकर जी का भी इस कार्यक्रम में अभिनंदन करता हूँ। हमारे साथ दूसरे जो रचनाकार हैं जॉन आगियार जी। आपका व्यक्तित्व कई संदर्भों से जुड़ा हुआ है। आप कोंकणी भाषा के कवि भी हैं, पत्रकार भी हैं, और आपकी जो सार्वजनिक जीवन में जो दायित्व आपने निर्माण किए हैं अपने कार्य क्षेत्र में, उसमें भी आपने कई सारे मुकाम, कई सारे अपनी कार्य प्रणाली से अपने आप को साबित किया है। आपके 6 पुस्तकें प्रकाशित हैं, जिनमें 4 कोंकणी भाषा की कविता संग्रह प्रकाशित है। खासतौर पर कविताओं के अलावा आपके जो एक पत्रकार, आपके जो विविध सामाजिक सांस्कृतिक पक्ष जो है गोवा समाज और संस्कृति का, उन पर आपके विभिन्न आलेख प्रमुख पत्र पत्रिकाओं में निरंतर प्रकाशित होते रहते हैं। एक और खास बात आपके व्यक्तित्व की है कि आप कोंकणी के गीतकार के रूप में आपके कई सारे गीत जो हैं वो बहुत लोकप्रिय हैं और आकाशवाणी और दूरदर्शन के माध्यम से जन जन तक पहुंचे हैं। और इसके अलावा पत्रकारिता के क्षेत्र में आपका उल्लेखनीय योगदान है। आप गोवा सरकार के सूचना जनसंपर्क विभाग के अधिकारी के रूप में आप सेवानिवृत्त भी हुए हैं। तो एक जीवन के इस पूरे कालखंड में कई तरह के साहित्यिक, सामाजिक और सांस्कृतिक जीवन अनुभवों के साथ आप कई क्षेत्रों में लगातार सक्रिय रहे हैं। परिचय बहुत लंबा है, लेकिन कहते हैं कि कवि का परिचय कितना ही लंबा हो, उसका परिचय केवल उसकी कविता होती है। तो मैं जॉन आगियार जी से का भी इस कार्यक्रम में बहुत बहुत अभिनंदन करता हूं। और तीसरे जो रचनाकार हैं हमारे साथ, वह कथाकार हैं वसंत सावंत जी। मैं उनका इस कार्यक्रम में अभिनंदन करता हूं। आप कहानीकार भी हैं और नाट्य लेखन भी आपका निरंतर जारी है। और इस बीच जहां नाटक को रूपांतरित या भाषांतरण का जहां आवश्यकता हुई, आपने अनुवादक के रूप में भी अपनी मातृ भूमिका अदा की है। आपका एक कहानी संग्रह, एक बाल कविताओं का संग्रह भी प्रकाशित है। आप की कहानियां जो हैं वो गोवा विश्वविद्यालय के विभिन्न जो पाठ्यक्रम है, चाहे यूजी के हो या पीजी के हो, उनमें आपकी कहानियां शामिल है। आप कला अकादमी गोवा से पुरस्कृत हैं और अन्य जो संस्थाएं वहाँ की हैं उनसे भी आपको समय समय पर आपके काम के बदौलत आपको नवाजा गया है। और आज के साहित्य मंच कार्यक्रम की खास बात यह है कि दो, एक कवि और एक कथाकार, दोनों ही नाटक से जुड़े हुए हैं। तो निश्चित रूप से उनके पठन में उसका असर भी देखने को मिलेगा। और हमें जॉन आगियार जी जैसे लंबे जीवन अनुभव और संदर्भों वाले कवि की कविताओं से लाभान्वित होने का अवसर भी मिलेगा। मैं परिचय को अधिक लंबा नहीं करते हुए सबसे पहले वसंत सावंत जी को अपनी कहानी पाठ के लिए आमंत्रित करता हूँ। वसंत सावंत। नमस्कार. म्हजे कथेचें नांव वावराडी. तो लिलो वावराडेलो चलो न्ही गे, श्रावण बाळ जाल्लो तो. हय वय, एकटोच तो तिगेलो.
वावराडेलो जावन सोबलो मात बरो आं. आनी कावडी घातिल्ल्या आवय बापाय कशी उबारली पळय ताणें. उबारपाक कितें जालां? वावराडेलो चलो मगे तो. वावराडेलो चलो हें उतर कानार पडना फुडें लिलावतीलो दोनूय पांय जड जाल्ले भशेन तिका दिसलें. गॅदरींग सोंपून रस्त्यान चलत येतना 10-15 बायलांच्या घोळक्या फाटल्यान ती चलताली. गॅदरिंगांतल्या निमणे नाटकुल्यांत तिगेल्या गंगाधरान श्रावण बाळाचो पार्ट केल्लो. आंगार फक्त एक पंचोच न्हेशिल्ल्यान ताचें गोरें आंग आनी मदीं भांग काडिल्ल्या केंसांनी तो खऱ्यांनीच श्रावण बाळ कसो सोबलो. ताणें पार्ट केल्लोय दिश्ट लागपा सारको. घरांत कुड्डे आवय बापायची मन लावन सेवा करपी पूत, तांची इत्स पुराय करपाक तांकां कावडीत घालून तीर्थयात्रे करपी पूत, आनी निमाणें दशरथ रायालो बाण लागना फुडें आपूण मरतलो हें जाण जावनय आपली पर्वा करिनासतना आपल्या आवय बापायक उदक व्हरून दियात म्हणून काळकुटेत येवन सांगत प्राण सोडपी श्रावण बाळ पळोवन गॅदरिंगाक आयिल्ल्या सगळ्यांच्या दोळ्यांत दुख नाटली. बशिल्ली थंय दव पडटा म्हणून माथ्या वयल्यान साडयेचो पदर ओडून नाटकुले पळयतल्या लिलावतीक सामकें घुसमटून रडपाक येता अशें दिसलें. म्हजो श्रावण बाळ तो, अशें मनांतल्या मनांत म्हणत तिणें फुडले खुर्चयेचेर आपली तकली दवरली आनी दुखाक वाट करून दिली. नाटकुलें सोंपलें आनी ताळयांचो गडगड जालो. गॅदरींग सोंपतकीर ती एकटीच घर वचपाक भायर सरली. घर तशें 10 मिनटांचे वाटेर आसलें खरें, पूण वाटेर काळोख आशिल्ल्यान वाड्यावेल्यो बायलो चलताल्यो तांच्या फाटल्यान लिलावती चलत रावली. पुतान इतलो बरो पार्ट केला तें जाणात ती, पूण सगळीं ताका वावराडेलो पूत म्हणून खेबाडो करतात तें पळोवन तिजे काळीज खंतीन भरून आयलें. तो वावराडेलो पूत कसो जाता? हांव वावराडी तर? हांव फक्त बाळंतिणीक आनी भुरग्यांक न्हाणोवपाचें काम करतां. वावराडी म्हणपाक लोकांचो घोश्ट काडपाक वचना. बाळंतिणीची आनी बाळकांची वस्त्र धुली म्हूण कोण वावराडी जाता? जड पावलांनी चलता चलता तिणें हे प्रश्न आपणाकच विचारले. आनी वावराडी जावपाक हांव कोण अन्नाडी तर? बरें इस्कॉल शिकलो हांव. लग्ना पयलीं फॅक्टरींत कामाक सुद्दां असलें. घोवाक अर्बन बँकेत नोकरी आसा म्हणून तेणेंच सोडपाक लायली. हें ही नकळो तर? आतां नशीब पाडे म्हणून सांग. बँकेत कितें भानगड केली म्हणून ताका घरा धाडलो. तितूकूच ताका काळजाचें जालें. दोतोरान न्हिदोन राव म्हणून सांगलें. 8 वर्सां जालीं आतां. खाता पिता भोंवता बेस बरो, पूण काळजाचें नीप करून काम करपाचें नांव काडिना. म्हाका कितें लोकांचेर कश्टुपाची गरज आसली, पूण एकल्याच पुताची धांदळ जातली म्हणून भायर सरचेंच पडलें. ह्या कामाक वावराडीपण म्हणटले बायलांक अक्कल ना पयलीं. हांगेल्या सगळ्या भुरग्यांक हांवेंच न्हाणयल्यात, देख ना तांकां. म्हाका वावराडी म्हणटात आनी म्हाजे श्रावण बाळाक वावराडेलो पूत. लिलावती आपणाकच समजायत घरा कडेन पावली. घोव हातरुणार बसून टीव्ही पळयतालो. तिणें शेंद्री ओडली आनी माथ्या वयल्यान गोजडी ओडून आड पडली. परत तिका श्रावण बाळ जाल्ल्या आपल्या पुताची व्हडवीक दिसताली, तर खिणात ताका वावराडेलो पूत म्हणपी त्या बायलांची तिडक येताली. पूत घरा येवन आपुणूच जेवण घेवन जेवता हें तिका कळ्ळें, पूण तिका उठनशें दिसलें ना. रातभर ती तळमळ्ळी, पूण तिणें एक निश्चय केलो. त्या बायलांची उतरां तेंच्याच तोंडाक घालपाक जाय. जात नजो करून हांव पुताक शिकयतलें, तांकां साहेब करतलें. मागीर ताका वावराडेचो पूत म्हणपाची कोणाक कापस्ताद जावची ना. दुसरे दीस सकाळीं कामाक भायर सरना फुडें तिणें पुताक उठयलो आनी म्हजो श्रावण बाळ तो अशें म्हणत घट्ट बँग मारली. बाबा, तूं मरे बरो शीक. फुडल्या वर्सा तुगेली 10वी मरे. तुका कांयच उणें पडपाक दिवचें ना हांव. ही ती वाड्यावयली बायलां म्हाका वावराडी म्हणटात. तेंची तोंडां तुवें बंद करपाची. आवयली उतरां आयकून पुताच्या दोळ्यांत दुकां आयलीं. ताणें म्हणलें, आई पळय तूं, हांव सर्विसेक लागलो काय तुका काम सोडून घरांत दवरतां. त्या दिसाच्यान लिलावतीन गरजे भायर एकय पयसो मोडपाचें बंद केलें. 8साक वचूनय व्हडलो साहेब जावपाक जाता हें गंगाधराल्या सरान तिका सांगतकीर तेणें पुताक 8साक नांव घालपाक लायलें. पुस्तकां, चोपड्यो, युनिफॉर्म, फियेक तेणें फाटीं फुडें पळयनासतना पयशे मोडले. 11वेक बरे मार्क घेवन तो 12वेक पावलो. तुका साहेब जावपाक आनी कितलीं वर्सां लागतलीं हो प्रश्न ती आत्रे पयऱ्यान ताका विचारताली. आनी आसात गे, आनी जायतीं वर्सां आसात अशें म्हणत गंगाधर तिका थातारतालो. त्या दिसांनी एका बोटलेराल्या बायलेक आनी चल्याक न्हाणोवपाचें काम तिका मेळ्ळें. जायत्याच वर्सांनी बाप जाला म्हणून भुरग्यांचो बापूय बोटी वयल्यान घरा आयिल्लो. त्या बोटलेरान हाडलेलें सामान पळोवन लिलावतीचे तकलेंत वेगळेच विचार येवपाक लागले. पूत शिकून साहेब जाता म्हणल्यार वर्सां वयतलीं, त्या परस ताका बोटीर धाडल्यार कसो हो प्रश्न तिचे तकलेंत हुळहुळपाक लागलो. तिणें त्या बोटलेरा कडेन खबर काडली.
तो बोटीर इंजिनियरींग डिपार्टमेंटांत काम करतालो खंय. ताणें एक दीस गंगाधराक आपोवन हाडलो आनी एक 6 म्हयन्याचो कोर्स केल्यार बेकार सादीशी नोकरी मेळूं येता म्हणपाचें सांगलें. तसो सुरवातेक फक्त 50,000 पगार मेळटलो, पूण ओव्हरटायम केल्यार चड पयशे मेळटात आनी अणभव घेवन बरे बरे पोस्टा खातीर एप्लाय करपाची संद आसता अशें ताणें सांगलें. 6 म्हयन्याच्या कोर्साक 60,000 पडटात म्हणून गंगाधर पयलीं तयार जालो ना, पूण सुरवातेकच 50,000 पगार मेळटलो ही उतरां आयकल्ले लिलावतीन कोर्साचे पयशे भरले आनी गंगाधरान 12वी अर्द्यार सोडून कोर्स पुराय केलो. पासपोर्टा सयत सगळ्यो सर्टिफिकेटी तयार जाल्यो तेन्ना तिणें त्या बुटलेराक फोन करपाक लायलो. ताणें सुचयल्ल्या एका कंपनींत अर्जी धाडिन मुळे ताका 15 दिसां भितर इंटरव्यूक आपोवणें आयलें. कंपनीन सांगिल्ले 1.5 लाख रुपया उबो करपाक लिलावतीक सादारण म्हयनोभर लागलो. पयशे भरून 1.5 म्हयन्यांनी गंगाधराक बोटीर रुजू जावपाचो रकाद आयलो. बोट केन्ना खंयच्या पोर्टात पावतली त्या खातीर ताणें विमानांत खंय वचपाक जाय हाची माहिती कंपनीक वेवस्थीत दिल्ल्यान पयली फावट आसूनय गंगाधराक व्हडलेशे त्रास जाले ना. विमानतळाचेर ताका पावोन येतना लिलावती एक सपन पळयताली. पुताक बरी सर्वीस मेळ्ळ्या. तो म्हयन्याक घसघशीत पयशे धाडटा. आपूण सगळीं रिणां फारीक करता. वर्सभरांत पूत परत येता आनी आवयक सांगता, आई आतां तुजे त्रास सोंपले. आतां तुका लोकांक कश्ट काडपाची गरज ना. हांव जोडटा तें खूब जालें. आतां तुवें घरांत रावपाचें. तुका कोणें वावराडी म्हटिल्लें म्हाका मातूय आवडचें ना. आनी मागीर ती पुताक घट्ट व्यान मारता आनी म्हणटा, म्हजो श्रावण बाळटो. आपूण कामार रुजू जालो म्हणपाचे 3 दिसांनी गंगाधरान फोन करून सांगलें. 3-4 दिसांनी ताजो परत फोन आयलो तेन्ना तो मातसो पिरंगतशें तिका दिसलें. काम चड पडटा, हवामान मातशें वेगळें, न्हिदपाची वेवस्था सारकी ना, राती आंग मातशें गरम जालें, असल्यो कागाळी तो सांगतालो. पूण लिलावतीन ताका फुसलायलो. पळय, लोकां कडेन रीण काडून तुका धाडला. कश्ट पडूं, मातशें सोस, पयशे जोड आनी गांवांत यो. गांवांत मान मेळपा जाय तुका आनी म्हाकाय. 1.5 म्हयन्यान ताणें फोन केलो तेन्ना ताणें आवयच्या अकावंटांत 35,000 रुपया घातले म्हणपाचें सांगलें. लिलावतीन धांवत देवा कडेन वचून देवा मुखार दिमी मारून तकली तेकयली. मागीर तो म्हयने माल 25-30,000 रुपया आवयच्या अकावंटांत घालपाक लागलो. आवयक फोन करून कोणालें रीण घेतलां, कॉफरींत भांगर दवरून पयशे काडल्यात ते फारीक कर अशें म्हणून चुकनासतना सांगतालो. एकदां ताणें जाय जाल्यार 5 म्हयन्यांनी परत येवपाक मेळटा म्हणून आवयक सांगलें तेन्ना तिचेर कलकल आयलो. आजून लोकांले पयशे फारीक जावना आनी तो असोच परतो आयलो जाल्यार कशें जातलें अशें म्हणून काळकुटेंत येवन तेणी ताका सांगलें. मदीं एकदां आपूण 40 दिसां खातीर घरा येतलो अशें तेणें सांगलें आनी आपणाक एक स्कूटर घेवपाक जाय. त्या खातीर बापायक स्कूटरीच्या शोरुमांत वचून नवी स्कूटर घेवपाक कितें कितें लागता, स्कूटरीक कितले पयशे पडटात हाची वासपूस काडपाक लायली. लोकांली रीण पावोवन लिलावतीच्या अकावंटांत तेन्ना 70,000 आसले. स्कूटर घेवपाक पूत येवपाची वाट पळयनासतना तेणें घोवाच्या फाटीक लागून पुताच्या आवडीची स्कूटर हाडून घेतली. गंगाधर घरा आयलो तेन्ना सगळ्यात पयलीं आवयक वेंग मारून खूब रडलो. येतना ताणें 2 बॅगां भरून सामान हाडिल्लें. तातूंतली एक बॅग आवय कडेन दिवन तुका कोणाक कितें कितें दिनशें दिसता तें तूंच दी अशें म्हणून ताणें सांगलें. पुतान हाडिल्ली एक बरयली घडयाळ घोवाच्या हाताक बांदतना तेणें घोवाच्या कानांत हळूच म्हटलें, पळयली आमगेले श्रावण बाळाची माया. बारीक बारीक सामान तेणें जायत्या जाणांक दिलें आनी आपलो पूत बरें जोडटा, म्हाका आतां कसले कश्ट काडपाची गरज ना अशें म्हणून चुकनासतना सगळ्यांक सांगलें. स्कूटर पयलींच हाडून दवरिल्ली पळोवन गंगाधराक उमेद जाल्ली. पूण स्कूटरीक कितले पयशे पडले अशें म्हणून ताणें विचारलें ना आनी तुवें व्हडले म्हगे पयशे हे घे तुका अशें म्हणून आवय कडेन कांयच काडून दिलें ना. दीस वता तसो गंगाधर स्कूटर घेवन चडसो घरा भायरच आसता हें पळोवन लिलावतीक मातसो हुस्को जावपाक लागलो. घरांतली सामानाची दुसरी बॅगी दिश्टी पडना हें जेन्ना तिणें पळयलें तेन्ना तिका मातशें खटकलेंच. आई, असली स्कूटर मगे बायलांक चलोवपाक बरी. तुका भुरग्यांक न्हाणोवपाक हांगा थंय हेडचें पडटा. तूं कित्याक शिकना गे स्कूटर अशें एक दीस पुतान विचारतकीर तिका भुरगेपणाची यादी आयल्यो. इस्कॉलांत आपूण कबड्डी खेळटाले, हात सोडून सायकल चलयताले ताची तिका याद जावन भितरले भितर हांसपाक आयलें. सद्याक पुताक स्कूटरीची गरज आसा. तो परत वयतकीर घोवाक सांगून स्कूटर चलोवपाक शिकल्यार बरें असो एक विचार तिजे तकलेंत येवन गेलो. आपणाक त्रास जातात तें पुताक कळटा हाजें तिका एका वटेन सूखशें दिसलें. पूण त्रास जातात म्हणून स्कूटर शीक म्हणचे परस पुतान आतां पुरो येतूय काडल्यात ते त्रास अशें म्हटिल्लें जाल्यार चड बरें दिसतलें आसलें अशेंय दिसलें बगर ताका रावलें ना. एक दीस कोणा कडेन न्हाणोवपाक गेल्ले कडेन आगे तुवें सून हाडपाची तयारी केल्या काय कितें गे
ह्या दिसांनी तुगेले पुताचे स्कुटरीर फाटल्यान सदांच एक चली बशिल्लीशी दिसता मगे, अशें एका बायलेन म्हटलें. तेन्ना तिका कल्ल जालें. आजून लग्नाचो खंय जालो तो, आसतले खंय न्ही वळखीचे, अशें म्हणून तेणें आपल्या मनाची समजणी घातली. सुटी सोंपून परत वचपाच्या आदले दिसा ताणें ती स्कुटर व्हरून आपणाले व्हंकलेगेर पावयलें म्हणपाचें तिका समजलें. तेन्ना तिका वायट दिसलेंच. एका उतरान ती स्कुटर आपूण थंय व्हरून पावयता म्हणपाचें आपणाक सांगलें ना म्हणून तिका जबर खंतय जाली. दुसरे खेपे गेल्लो गंगाधर बऱ्याच काळान परतलो. मदीं मदीं तो फोन करून खबर घेतालोच, पूण हे खेपे एकदांय 10,000 वयर पयशे ताणें अकावंटांत घातले ना. सगळे लोकांचे रीण पावोवन जाल्यार म्हाका म्हूण कित्याक जाय इतले पयशे, अशें म्हणत लिलावतीन आपल्याच मनाची समजूत घातली आनी भुरग्यांक तेल काडपाचें काम चालूच दवरलें. दुसरे खेपे आयलो तेन्ना ताणें दुसऱ्या दिसा शिर्डीक या म्हणून सांगलें. तेन्ना लिलावतीक सुमारा भायर खुशी जाली. सगळ्यांगेर वचून आपूण 4-5 दीस तरी पावची ना म्हणून उमेदीन ती सांगून आयली. आपलो पूत श्रावण बाळा भशेन आमकां तीर्थयात्रेक व्हरता हाची तिका एक तरेची मजा दिसली. फातोडेचेर जीप दारांत पावचे पयलीं ती तिगांय भायर सरून तयार आसली. जिपीत बसपाक दार काडिना फुडें जीप लागीं लागीं भरलें म्हणपाचें तिचे लक्षांत आयलें. जिपीत बसून आसात ती गंगाधराली जावपा आशिल्ली ती व्हंकल, तिगेले आवय बापूय आनी भाव भयण म्हणपाचें तेणें रोखडेंच पारखेलें. गंगाधर येवन फुडले सिटार बसलो. जिपीत बशिल्ल्यांक हांसलेल्या भशेन करून लिलावती आनी घोव आंग चोरूनशी बसली. 3 दीस 2 राती ती एकठांय उरली. वांगडा जेवली, खाली, देवस्थानाच्या रुमांनी रावली, पूण एकामेका कडेन व्हडलेशें उलोवप जालेंच ना. ना म्हळ्यार ती आपणाली जावपाची माय म्हणून व्हंकलेनी लिलावतीक व्हडलोसो रेस्पेद दिलो ना. पुतान आपणाक आनी आपणाल्या घोवा खातीर पयशे मोडले, ताचे परस मावडेच्या लोकांक चड मोडले अशें लिलावतीक दिसले बगर रावलें ना. वचपाक 20 दीस जातले तेन्ना गंगाधरान तिका आपूण एक फ्लॅट विकतो घेतो म्हणून सांगलें. व्हंकलेलो बापूय रिटायर जाल्ल्यान ताका थोडे पयशे मेळ्ळ्यात. तातूंत आपणा कडेन आशिल्ले आपूण घालता, थोडे उणे पडटात, तुजे अकावंटांत कितें आसल्यार पळय अशें म्हणून सांगलें. तेन्ना तिका कितें तरी वेगळेंच घडटशें दिसलें. आपलो पूत आमच्या जाणटेपणांत श्रावण बाळा भशेन सेवा करतलो अशी सपनां ती पळयताली. पूण आतां तो फ्लॅट घेता म्हणटकीर आमची खबर घेवपाक कोण येतलो काय हो प्रश्न तिका आफडून गेलो. पुतान धाडिल्ल्या पयशां वांगडाच आपणे कश्टांनी जमोवन दवरिल्ले सुमार 1.5 लाख रुपया तेणें फाटीं फुडें येवजी नासतना पुताच्या हातार दवरले. 3-4 दिसां भितर गंगाधरान फ्लॅट घेतलो आनी भटाक आपूण हाडून सवाय भितर होमूय घालून घेतलो. त्या दिसा उपरांत परत वच मेरेन एक्केय रातचो तो घरा कडेन न्हिदपाक आयलो ना. तो फ्लॅटाचेर एकटोच रावता काय आमकां कळनासतना लग्न बी जालो भायले भायर हो प्रश्न लिलावतीक हुलपावपाक लागलो. एक खेपे परत वचपाच्या दिसा सकाळी फुडें तो घरा कडेन आयलो आनी आवय बापायक पांय पडून गेलो. पूण तुका त्रास जातात गे, तूं कामाचें कितें करता अशें सादें उतरांनी लेगीत ताणें आवयक विचारलें ना. हे खेपे खर्च चड जाल्ल्यान ताणें आपणाल्या कामाचो विशय काडलो ना आसतलो अशें चिंतून तेणें मनाची समजूत घातली. तो तिसरे खेपे गेलो आनी 15 दीस जाले तरी ताचो फोन आयलो ना म्हणून लिलावती कुस्को जावंक लागलो. केन्नाय पूण आपणाल्या पुताक आपली काळकूट येतली आनी केन्नाय तरी आपणालो वावराडीपणाचो श्राप ना जातलो हें चिंतीत ती दीस काडटाली. आनी सादारण म्हयनेभरांत रातचे 11 सुमार तिजो फोन वाजलो. घडये अकावंटांत पयशे घातले आसतले त्या खातीर ताणें फोन केला आसतलो अशें लिलावतीक त्या खिणाक दिसलें. पुतालो आवाज आयकून तिका मनाक खऱ्यांनीच थाकायशी मेळ्ळी. पुतान सगळ्याची खबर घेतली आनी आपुणूच उलयत रावलो. आई, तूं आतां एक काम कर, तूं आतां ती लोकांल्या भुरग्यांक न्हाणोवपाचें काम सोड. म्हागेलें एक काम कर न्ही आई, आमी फ्लॅट घेतलो तो जाणो तूं. ऑफीस लागीं पडटा म्हणून तुगेली सून त्या फ्लॅटांत रावता. आपुणूच रांदता, जेवता, खाता, आयदनां घासता, कपडे उमळटा, खूब त्रास जातात थंय तिका. तूं एक काम कर मातशें, हांव तुका म्हयन्याक कशें जाल्यार पयशे धाडटात न्ही, ते म्हागेले जीव खाता गे रडोन रडोन सदांच. कितलेशाच जाणांक सांगलें खंय ताणें, पूण आजून कोणूच वावराडी मेळ्ळी ना खंय ताका. तूं मातशें काम कर, तूं सद्दां वचून काम कर मगे तिगेलें. वावराडेलो पूत आनी आपूण वावराडी हो श्राप ना जातलो अशी आस्त तेणी ज्या पुताचेर दवरिल्ली तोच पूत आपणाक आपल्या सुनेची वावराडी जा म्हणून सांगता. हें आयकना फुडें तिका कल्ल जालें. नकळटना तेणें फोन केन्ना काडून दवरलो तिकाच कळ्ळें ना. बहुत बहुत धन्यवाद वसंत सावंत जी। और अब मैं कविता पाठ के लिए विनायक गोवेकर जी से निवेदन करूंगा।
सगळ्यांक माये मोगाचो येवकार आणि नमस्कार. हालींच्या वर्सांनी आमचे संस्कृतायेन नवे नवे बदल जायत चल्ल्यात. ताजो अनुभव तुमकां म्हजे कवितेन करून दिता. म्हजे कवितेचें नांव आसा संस्कृती बदलत चल्ल्या. संस्कृतायेची फासकी आमची पिळग्या पिळग्या सावन चलत आयल्या. संस्कृतायेची फासकी आमची पिळग्या पिळग्या सावन चलत आयल्या. पूण ग्लोबलायझेशनाच्या नांवान मनीस खूब आवत गेला. संस्कृती आमची बदलत चल्ल्या. दोतरां कापडां कमी जाल्यात. विद्रुपताय दाखोवपी पाश्चात्य संस्कृती देशान आमच्या जल्माक आयल्या. हॅपी बर्थडेच्या नांवान सगळ्याक सोऱ्या पार्टींनी राती रंगल्या. संस्कृती आमची बदलत चल्ल्या. कुजना गेली चुली गेल्यो गॅसांनी नळ घरांत पावल्यात. आनी फ्लॅटान रावूंक वयतगूच मोडक्यो कुंडल्यो खोपीन उरल्या. संस्कृती आमची बदलत चल्ल्या. इंडस्ट्रियलायझेशन जाला. सर्विसोय मेळ्ळ्या. शेतां भाटां रोवपाचे लोक विसरून गेल्यात. ताचोच फायदो घेवन बिल्डर्सांनी शेतां पुरोवन रेजिडेन्सी बांदल्या. संस्कृती आमची बदलत चल्ल्या. देवाक दिवो वात कपळाक पिजर सगळींच आयज विसरत चल्ल्या. फॅशनाच्या नांवान कितेंय केलें तर आयज सगळ्याकूच पचपाक लागला. संस्कृती आमची बदलत चल्ल्या. असोच बदल जायत चल्ला. पिशें काळचक्र फिरत रावला. पिळग्या पिळग्याच्या ह्या संस्कृतायेन नव्यान बदल येत रावल्यात. संस्कृती आमची बदलत चल्ल्या. म्हज्या दुसरे कवितेचें नांव आसा अडचणीचें जिवीत. मनशाच्या जिणेंत कितल्यो अडचणी भरल्या ताजें आमी हे कवितेंतल्यान पळोवया. अडचणीचें जिवीत आमचें अडचणींतच जगपाचें. आनी जल्मताच अडचणयो मरसर उरपाच्यो. सकाळ जाली सांज येता अडचणीचो दोंगर जाता. कितलेय प्रश्न सुटले जाल्यार दुसरेच प्रश्न मुखार येता. असले पदराक कितलें तरी आनीक चड जाय दिसता. एकट्याक मेळिल्लें व्हडपण सदांच दुसऱ्याच्या मनाक लागता. शिकप नोकरी लग्न संवसार अडचणीचो भल्ला बाजार. ह्या सगळ्याचेर मात करशीत तर तुज्या इतलो कोण हुशार. दर एक अडचण संवसारांतली आसा तिका दुसरो उपाय. शांत मन व्हड विचार योगी मनाचो साक्षात्कार. म्हज्या तिसरे कवितेचें नांव आसा होच एक प्रश्न पडला. आयज एक तें भुयेर घडटा तें पळोवन आमचेर येवपी काळांत कसले प्रसंग येत काय म्हूण लोकां मदीं एक भंय जाला. होच एक प्रश्न पडला. पावस, शीं आनी गरमी अशे वर्साचे तिनूय ऋतू व्हड. खंयचोय ऋतू केन्नाय सुरू वेगळेंच आतां घडत चल्लां. खंयच्याय दिसांनी गरमी जावन फेब्रेर मेरेन शिंपडटा. आनी मिरगार सुरू जावपी पावस दिवाळे करून विसर्ग येता.
आणि मिरगार सुरू जावपी पावस दिवाळी करून विसव घेता. तत्सुनामी भुंयकांप, तत्सुनामी भुंयकांप ऑटोमीक रेडिएशन, तत्सुनामी भुंयकांप ऑटोमीक रेडिएशन. भुंयेर बदल जायत चल्ल्या, भुंयेर बदल जायत चल्ल्या. हिमालय विरघळून ल्हवू ल्हवू, हिमालय विरघळून ल्हवू ल्हवू दर्याची पातळी वाडूंक लागल्या, दर्याची पातळी वाडूंक लागल्या. बुधवंत संवसारांतले हट्टाक पेटल्या, बुधवंत संवसारांतले हट्टाक पेटल्या. अंतराळ सगळें पिंजून काडलां, अंतराळ सगळें पिंजून काडलां. आनी चंद्राचेर जागो सोदून थंयच्यान, आनी चंद्राचेर जागो सोदून थंयच्यान मुखावेले भोंवडेचो विचार चल्ला, मुखावेले भोंवडेचो विचार चल्ला. मनशाच्या चुकां खातीर सैमाचो कोप जाला, मनशाच्या चुकां खातीर सैमाचो कोप जाला. आनी धर्म अधर्माचो हिशोब करतना, आनी धर्म अधर्माचो हिशोब करतना मनीस खूब चुकत गेला, मनीस खूब चुकत गेला. मिडिया चॅनला वयल्या वावड्यांक भिवन, मिडिया चॅनला वयल्या वावड्यांक भिवन देवा कडली लोकांची ओड आतां वाडल्या, देवा कडली लोकांची ओड आतां वाडल्या. केन्नाय वायट घडत काय, केन्नाय वायट घडत काय, असोच सगळ्यांक प्रश्न पडला, असोच सगळ्यांक प्रश्न पडला. म्हणजे चवथे कवितेचें नांव आसा यश. यश मेळोवपा खातीर मनशाक जिणेंत कसले कसले अणभव घेवचे पडटात ते हे कवितेंतल्यान पळोवया. यश, यश म्हाका मेळचें म्हूण खूब कश्ट हांवें केले, यश म्हाका मेळचें म्हूण खूब कश्ट हांवें केले. आनी म्हाजी उमेद सोंपल्या उपरांत तें आयज म्हाका मेळ्ळें, आनी म्हाजी उमेद सोंपल्या उपरांत तें आयज म्हाका मेळ्ळें. भुरगेपणांत बरयल्ली काणी कोणाकूच ना कळ्ळी, भुरगेपणांत बरयल्ली काणी कोणाकूच ना कळ्ळी. आनी पुरस्कार फावो जाल्या उपरांत सबंद जाणकारांक कळ्ळी, आनी पुरस्कार फावो जाल्या उपरांत सबंद जाणकारांक कळ्ळी. वळख तुजी करची जाल्यार पयलीं तरंगां तूं नाचय, वळख तुजी करची जाल्यार पयलीं तरंगां तूं नाचय. आनी नाचोन नाचोन थकल्या उपरांत लोकांची उमेद पळय, आनी नाचोन नाचोन थकल्या उपरांत लोकांची उमेद पळय. जावन गेले व्हड मनीस, जावन गेले व्हड मनीस, तांची सगळ्याची व्यथा पळय, जावन गेले व्हड मनीस, तांची सगळ्याची व्यथा पळय. पयलीं म्हळें पिशे तांकां, पयलीं म्हळें पिशे तांकां, मागीर तकलेर घेवन मिरय, मागीर तकलेर घेवन मिरय. यशा खातीर जिणेंत गरज पासियेंस आसता, यशा खातीर जिणेंत गरज पासियेंसाची. आयज ती म्हाका कळिल्ली जिद्द आनी मेहनतीची, आयज ती म्हाका कळिल्ली जिद्द आनी मेहनतीची. धन्यवाद विनायक गोवेकर जी। न केवल जीवन के विविध संदर्भ बल्कि प्रकृति के विविध रंग भी आपने अपनी कविताओं में सजोए। बहुत बहुत आभार आपका। और लीजिए अब इस साहित्य मंच कार्यक्रम के अंतिम पड़ाव पर मैं आमंत्रित कर रहा हूँ कोंकणी के वरिष्ठ लेखक कवि पत्रकार जोन अग्यार जी को कि वो अपनी चुनिंदा कविताओं का पाठ है। जोन जी नमस्कार। कवितेचे नाव आसा पात्रां। संसार म्हणल्यार नाटक आणि आम्ही सगळी पात्रां। संसार म्हणल्यार नाटक आणि आम्ही सगळी पात्रां। देवाच्या हातान आमच्या नशिबाची सुत्रां, देवाच्या हातान आमच्या नशिबाची सुत्रां। कळसुत्री बावली कशी आमकां घेवन हालयता, कळसुत्री बावली कशी आमकां घेवन हालयता। सुसेगाद वयर बसून देव आमकां खेळयता, सुसेगाद वयर बसून देव आमकां खेळयता। कोण हांगा दुखेस जाल्यार, कोण हांगा दुखेस जाल्यार, कोण गायता कातरां। संसार म्हळ्यार नाटक आनी आमी सगळी पात्रां। देवाच्या हातान आमच्या नशिबाची सुत्रां, देवाच्या हातान आमच्या नशिबाची सुत्रां। कोण हांगा करता पाप, कोण हांगा करता पाप आनी कोण दिता जाप। आपआपल्या कर्मान शेवटाक भरतले माप, आपआपल्या कर्मान शेवटाक भरतले माप। मनान घट उरतली मात उलयलेली उतरां, मनान घट उरतली मात उलयलेली उतरां। संसार म्हळ्यार नाटक आनी आमी सगळी पात्रां। देवाच्या हातान आमच्या नशिबाची सुत्रां। दुसरी कविता आसा म्हाका आतां उडूंक जाय। म्हाका आतां उडूंक जाय, म्हाका आतां उडूंक जाय, परत एक फावट घडूंक जाय। उडपाचो हावेस मनान रिगला, उडपाचो हावेस मनान रिगला, नवें कितें करूंक जगला। उडपाचो हावेस मनान रिगला, नवें कितें करूंक जगला। उडून पडपाक आनी पडून उडपाक काळजान धिटाय हाडूंक जाय। उडून पडपाक आनी पडून उडपाक काळजान धिटाय हाडूंक जाय। आतां म्हाका उडूंक जाय, परत एक फावट घडूंक जाय।
गर्देन रावून फुगार जाला, गर्देन रावून फुगार जाला, मोकळे हवेन जगचें आसा. नवे जिणे जगपा खातीर पोरणे रुपडे काडूंक जाय, नवे जिणे जगपा खातीर पोरणे रुपडे काडूंक जाय. म्हाका आतां ओडूंक जाय, परत एक फावट घडूंक जाय, परत एक फावट घडूंक जाय. तिसरी कविता म्हजी चलत राव. जी स्वागत है. चलत राव तूं चलत राव, तूं चलत राव, रस्ते केन्ना सोंपचे ना. चलत राव तूं चलत राव, रस्ते केन्ना सोंपचे ना. जिद्दीन फुडें सरल्यार तुका काटे लेगीत तोपचे ना. सोंपेपणान मेळटा तें, सोंपेपणान मेळटा तें चड तेंप उरना. गिन्यान मेळयलां तें कोणूच तुजें व्हरचो ना. गिन्यान मेळयलां तें कोणूच तुजो व्हरचो ना. फटींगपणां आनी भपके चड तेंप खपचे ना. चलत राव तूं चलत राव, रस्ते केन्ना सोंपचे ना. जिद्दीन फुडें सरल्यार तुका काटे लेगीत तोपचे ना. जिणे समजूंक नदर फाटी वळय, जिणे समजूंक नदर फाटी वळय, जीण जगपाक मात फुडें पळय. पुराय आयुश्य उमेदीन जग, पुराय आयुश्य उमेदीन जग, सासणाक आमी रावचे ना. चलत राव तूं चलत राव, रस्ते केन्ना सोंपचे ना. जिद्दीन फुडें सरल्यार तुका काटे लेगीत तोपचे ना, काटे लेगीत तोपचे ना. म्हजी फुडली कविता मोगान हांव उलयतां. मोगान हांव उलयतां. चंदन नासून लेगीत, चंदन नासून लेगीत हांव परमळ म्हजो फुलयतां. चंदन नासून लेगीत हांव परमळ म्हजो फुलयतां. काळजाक तोपल्यात भाले तरी मोगान हांव उलयतां, मोगान हांव उलयतां. रस्त्यार कितले आडे आसूं, रस्त्यार कितले आडे आसूं, पूण सोदल्यार वाट मेळटली. जमीन कितली पडीक आसूं, उदका झरींनी भरतली. काळोख कितले आसल्यार वाटेर विश्वास किरणां खेळयता. काळोख कितले आसल्यार वाटेर विश्वास किरणां खेळयता. चंदन नासून लेगीत हांव परमळ म्हजो फुलयतां. काळजाक तोपल्यात भाले तरी मोगान हांव उलयतां, मोगान हांव उलयतां. खऱ्यांनीच, खऱ्यांनीच म्हजी चूक ना, साबीत कांयच करचो ना. खऱ्यांनीच म्हजी चूक ना, साबीत कांयच करचो ना. सत्याची कास धरून रावलां, दोशी कोणाक करचो ना. सत्याची कास धरून रावलां, दोशी कोणाक करचो ना. लोक म्हाका वळखतात, मोन्यांनीच हांव उलयतां. लोक म्हाका वळखतात, मोन्यांनीच हांव उलयतां. चंदन नासून लेगीत हांव परमळ म्हजो फुलयतां. काळजाक तोपल्यात भाले तरी मोगान हांव उलयतां, मोगान हांव उलयतां. म्हजी निमणी कविता जी जी. खोशेन जीण सारुया. सोबीत आमचे जिणे, सोबीत आमचे जिणे ताचेर मोग करुया. कितली मोडां येवं खोशेन जीण सारुया. काळकी रात आसूं, काळकी रात आसूं, फांतोड नव्यान येतली. भावात असल्यार आपल्याचेर, भावात असल्यार आपल्याचेर जीत तुजीच जातली. वांकडी आसली तरी वाट जैताची पावलां मारुया. सोबीत आमचे जिणे ताचेर मोग करुया. कितली मोडां येवं खोशेन जीण सारुया, खोशेन जीण सारुया. This is a small poem. बहुत बहुत धन्यवाद जॉन आज्ञा जी. और निश्चित रूप से आज का जो कोकणी भाषा का साहित्य मंच कार्यक्रम है, तीनों रत्नाकार खासतौर पर विनायक गोवेकर जी और जॉन आज्ञा जी की कविताएं जो जीवन और संसार के विविध पक्षों को अपने शब्दों के माध्यम से उन कविताओं में उन्होंने व्यक्त किया है. बसंत सावंत जी की कहानी भी आप लोगों ने सुनी. इस बात का उम्मीद है, भरोसा है कि आपको तीनों रचनाकारों की रचनाएं पसंद आएगी. और एक बार पुनः साहित्य अकादमी की ओर से इस माध्यम से इस कालखंड में जो कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं उनमें सहयोग और सद्भाव के लिए आप तीनों रचनाकारों का अकादमी की ओर से बहुत बहुत आभार. और निश्चित रूप से आगे भी आप अकादमी के आग्रह पर इसी तरह से हमारे साथ जुड़ेंगे और हम इस माध्यम से भाषा, कला और संस्कृति की सेवा कर सकेंगे. मैं आप सभी रचनाकारों का पुनः आभार व्यक्त करता हूँ. बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.